1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, मांडवातून नवरी पळवून एक उतावळा नवरा आलाय रजिस्टर ऑफिस मध्ये. चला बघूया त्याच्या लग्नाची वरात कशी निघते तेच पाहण्यासाठी मंचाला जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. चला टोकन नंबर 11 कोण आहे? हजार 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 म्हणजे काय शाळा भरवली हो इथं? असतेच काय बेन्या हजायचे काय त्यात? इथं काय नवरा नवरीला बसवून काय मी लग्नाचा शिकवणार आहे का? नाही नाही काय करता सह्या करा पटाक दिसली. चला करा. मंधू आधी तू. नाही मी नाही, तू आधी कर. आधी तू. तू कर ना आधी. मंधू तू रचून तू कर आधी. नाही आधी तुम्हाला लाज वाट- दोघं मंदू वाटताय. गप गुमान सह्या करा की. तुम्हाला काय इथं काय हानिमून आहे का? सह्या करा. असेच आहेत ते. फॉर्म मी भरला नाही व्यवस्थित? हो सगळं झालंय. झालंय ना? साहेब 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 आम्ही पळून आलो. आवरा आवरा आवरा. मग पळून आला तर काय? ही नवरी आहे. आवरा आवरा. पिंट्या ती नवरी आहे ती कळलंय मला. जा तू काकाला घेऊन ये जा. काकी कशाला? काकाला काका कशाला? अरे ही नवरी आहे की नाही? नवरीला नवरा पाहिजे की नाही? अरे मग पिंट्यांचं काम असते जाऊन घेऊन यायचं बोलवून नवऱ्याला. जा लवकर. अरे नवरा मीच आहे ना. मीच आहे नवरा. ही नवरी पटकन उरकून टाका आमच्या. आई ही बारकं पोरगं तुमचा नवरा आहे? नाही 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 ते बारके नाही मिशी दाखवा ना तुमची. लाव चढा तिकडे मागा थांबा तिकडे. नाही, तुम्हाला दिसली नाही ना म्हणून. नंबर घेतलाय का तुम्ही? हा, हा. किती आहे नंबर? 12 12. मग थांबा जरा तिकडे. 11 नंबर चालू आहे आता. कसं तिकडे 11 नंबर आहे. तुम्ही सह्या करा की तवर. सह्या करून का पडा. चला कर आधी तू. एकमेकांच्या सहमतीने करताय ना लग्न? हो. इथं नाटकं चालली ती बाहेर वेगळं आहे. नाही 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 कर. नक्की? हो हो. दादा बारका दादा तुम्ही साक्षीदार आणले तर ना? साक्षीदार आणले तर का? साक्षीदार कशाला? मला वाटलं नवरा. नवरी 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 नवरा नवरी. असं की लग्न होऊन जायचं म्हणून. प्लीज प्लीज साक्षीदार नाही आणलेत आम्ही. पण आणा जाऊन मग. साक्षीदार नाहीत आमच्याकडे. अरे नाही कसं काय आलं साक्षीदार? काय हा? हे काय साक्षीदार? अरे अरण्या अरे भरायच ना अरे ना तुम्हाला कोणी बोलवलंय? कुणी काय आता तू लग्न करतोस म्हटल्यावर सह्या करायला साक्षीदार नको म्हणून आम्ही आलेल्या वासाड्या. पण तुम्ही मला साक्षीदार नकोच आहेत. तुम्ही चालते बाई करून. बघितलं साहेबांनो, ज्याचं करायला जावं भलं ता म्हणतो चालता हो असा माणूस. नाही ते काय आम्ही साक्षीदार आहोत. हो, 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 हो. आम्ही साक्षीदार याच्या बाजूने. आम्हाला साक्षीदार आहे. होय 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 होय. हा हा बरं चालते ठीक आहे. बसा तुम्ही. तुमचा नंबर नंतर यांचं झाल्यावर तुम्हाला घेतो मग. दे. हा करा सही. हा, ते गाडी 61-62 नंबरची बाहेर कोणाची आहे तिकडे? माझे अभिनंदन. थँक्यू. उचलतायत. हा पोलीस आले. गाडीला टो लावली. नो पार्किंग मध्ये कशाला गाडी पार्क गाडी आता अरे कशाला त्याला सांगितलं? तू सही करत होता ना. कशाला तू सांगितलं? नाही ते गाडी पोलिसांनी उचलून नेली असेल ना, मग नवरीला कशावर नेणार म्हणून सांगितलं गाडी उचलून घेऊन जातात. तुला काय गरज आहे? तो त्याची एकदा सही झाली असता, आमचा नंबर झाला असता, आम्ही गेलो असतो ना. हो, पण आता मदत नको का करायला? गाडी नेलो करणार काय ना माणूस तो. ऐका ना साहेब, हा. तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. आमच्या वर वधूंची सही झाली ना की तुमचाच नंबर आहे. हा होऊन बसा जाईल. जरा 2 मिनिट शांत बसा. नाही माझा पप्पू सिक राहिला ना तर आमचे 2 तुकडे करून टाकल. नाही नाही. नाही चिरून टाकेल तो. काळजी करू नका. तुम्ही सरकारी ऑफिसात आहे असं काय होणार नाही. कळलं का? कोण तुमचं काय वाकडं करू शकत नाही. कळलं का? काय तर तुमच्या मागे आहे आता. टेन्शन घ्यायचं नाही. बसा तुम्ही निवांत. होईल होईल तुमचं. तुम्ही नवरी मुलगी आहो काय? नाही नाही ही नवरी आहे. मी तिची मैत्रीण आहे. हाय ग्लॅड टू मीट यू.
माय सेल्फ कातील मोरे. हाय स्वेटी. म्हणजे तुम्ही खरंच मैत्रीण आहात? मैत्रीण आहे. नाही नाही, कसं आहे आता तुम्ही सांगताय म्हणून माझा विश्वासच बसणार नाही, माहिती आहे, का? कारण तुम्हीच ना सेम नवरी मुलगी दिसता आहे का नाही? इश्श! कशाला लाजताय तुम्ही? गरजच नाही ना लाजायची तुमची. आतापर्यंत तुमच्या लोकांचं लग्न लागून तुम्ही पंक्तीला घरी बसायला पाहिजे होता. इश्च काय करता? असं का बोलताय? नाही, ते कसं आहे, आमच्या आरण्याची ना मिठी नदी झालेली आहे. बऱ्याच पोरीनी नकार दिल्यामुळे आहे ना ती मिठीने ती तुंबलेली आहे. म्हणून फक्त वाट मोकली मिळू द्या, बघा मिलन सोबत कसा पॅक करून टाकतो. माहिती आहे स्वीटी, तुम्ही दिसायला फार सुंदर आहात. अरे कशाला लाजताय तुम्ही? काय गरजच नाही ना तुमची लाजायची. त्याच्या नांदी लका लागू तो चाकाला ना मग त्रास दिला तुम्हाला. ए बारक्या, अरे बस. बारक्याला सांगा जरा शांत बस की मला. नाही साहेब, साहेब सॉरी सॉरी. तुमचा नंबर याच्या अजून जरा 2 मिनिटं थांबा ना, जरा शांत राहा ना. अरे गप्प बस. सरकारी कर्मचारी भडकतायत. हा, कामात अडथळा आला चालेल काय तुला? काम व्हायचंय ना तुझं अजून. शांत राहा. 2 मिनिटांना काय फरक पडतोय तुला? माझ्याकडे 2 मिनिटं पण नाही रे. पचकन या कधी पण हिचा बाप येईल ना आम्हाला उभं चिरील ना रे. चालेल येते आलं की सही करतो, मग तुम्हाला लगेच बोलावतो. असं जरा 2 मिनिट शांत बसा जरा. ऐक दीदी, फोन लावा ना. लावा फोन लावा. फोन करून. हॅलो हॅलो मंदू, कुठेस? हा, अरे 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 अयो अरे असं मग ठीक आहे, सावकाशी सावकाशी. अरे कशाला सावकाश? बोलवा ना पटकन. एकदा सही झाली का आमचा नंबर आहे. थांबा हो, ते ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यांनी पकडले. त्यांच्याशी बोलून लगेच येतोय तू. उगाच चिडतात. ऐका ना, पप्पाचा मिस कॉल आलाय म्हणा. आता काय करू? अरे पण तू कशाला तू कट कर ना. नाही नाही, पप्पा मिस कॉल देतो म्हणजे 2 वडापाव आणतो. आता पप्पानी 12 मिस कॉल दिले म्हणजे 24 वडापाव आणल काय पप्पूस? हा? एक काम कर बाय, हे बघ आपलं लग्न झालं की 50 वडापाव देतो. फक्त आपली एकदा सही होऊ दे, मग मी तुला 50 वडापाव देत. चल 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 ये बा, ये बा, चल चल. आले आले. वा वा. आला का? चला सही करून टाका चला. अच्छा, पोलिसांनी गाडी दिली? गाडी दिली त्याचा किस्सा झाला. काय झाला? काय झाला तुम्हाला सांगतो. तिकडे गेलो तर मला विचारलं काय नो पार्किंग मध्ये काय लावली. हो बरोबर आहे. तर मी त्यांना बोललो, हो तुम्ही काय राजापूरचे काय? अरे बापरे, अरे ओळखला, गावकीतला गावाला निघाला ना. पैसे पिशाचं काय? पैसे सगळे घेतले, फाईन घेतला पण जरा कमी अरे घेतला. आता कसली चर्चा करताय? सही कर ना. तू सही कर ना रे बाबा. त्या भावकीला गावाला निघाला तर मला विचारतो ट्रेनची तिकीट आहे. अरे ऐक ना रे बाबा, सही कर ना. तू एक काम कर, सही झाली का घरी घेऊन जा. शांत करा जरा, शांत करा जरा. सही करून हो टाका. भाऊनू, चावी घेतली हो काय पोलिसांकडनं? कुणाची? गाडीची. माझी? घ्यायला नको? अहो घेऊन जातील ते. मंदू, तू चावी विसरून आलास. घे ना पटकन, आणायचीच ना त्यांनी. चावी राहिली, थांब, चावी राहिली. मुलगा. कसं आहे, बघ ना, चावी नाही काढत. काय गरज आहे अरे रे? झालं काय? काय झालं? अरे त्याची चावी तो सही करत होता ना. तुला काय गरज आहे? तुला कळत कसं अरे आहे? अरे तुला कळत कसं नाही? मारतोस काय? जोरात लग्न करतोय तू, जोरात पलत जाणार. गाडी चालू नको व्हायला त्याची. अरे पण तू माझ्या बाजून आला का त्याच्या बाजून आलाय? मी समाजाच्या बाजूने आहे. नंतर ऐका ना, तुम्ही मला वडापाव देणार ना? देणार ना. एकदा सही झाली का देणार ग बाय. टेन्शन नका घेऊ. मी पप्पूसला मेसेज टाकलाय की रजिस्टर ऑफिस मध्ये आलोय आपण. अरे हिने मेसेज टाकला इकडे आहे म्हणून. आता रे काय करायचं? ऐका, मी एक बोलू का? तुम्ही तोपर्यंत ना फॉर्म वगैरे भरून ठेवा म्हणजे वेळ वाचेल. अच्छा अच्छा. झालं 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 झालं. आला का? हा, चला सही करा लगेच. एक मिनिट, तुम्ही नवरा मुलगा हो ना? नवरा मुलगा. दाढी केवढी वाढवली वाय? नवऱ्या मुलाची दाढी कशी गुलगुलीत पाहिजे, नाही बरं दिसतंय काय? होय होय. आता कोण बाहेर ना आला मला नवरा नवरी कोण आहे तर आमच्याकडे बघून म्हणतील ना हे दोघं नवरा नवरी आहेत म्हणून. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. काय चाललंय तुमचं? परक्या माणसाला तुम्ही चिकटताय. बाई, सही नाही दादा, तुमचं बरोबर आहे. मी याला कधीपासून मागे लागले होते. दाढी कर ऐकतोच नाही. आज तरी करायची ना लग्न. हे मंदू, जा तू दाढी कर. हा, दाढी पटकन करून येतो. थांब, दाढी पटकन करून येतो. थांब. ऐका ना, अरे पण ती दाढी खराब दिसते ना. आता सही करणार तो ना. दाढीवाला असू दे नाही तर बुवा असू दे, तुला काय करायचं? अरे तिचा बापूस जर का आला ना तर हिचं उभा चिरेल ना रे आम्हाला. काय नाही ते बाबा नाही ऐका ना, मला वडापाव द्याल ना तुम्ही? अरे बाबा, एकदा लग्न झाले की वनु बाबू, पल, 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 पल. वनु बाबू, वनु बाबू काय करतो तू इथं? हा? काय पण किती शोधता तुला इकडे? हा? ये बाबू, काय करतो तू? लग्न काय लाल बाबू बट या. अरे मार गुंडू,
हा बाबू लग्न का आला तू असं का करतो बाबू कुठे कुठे कोणाशी करतोय ए कोण आहे उंदीर ए बाहेर ये याच्याशी लग्न करणार आहे वन्नू याच्याशी लग्न केलं ना तर बागुलबुवा येणार चालेल तुला नको नको मला भीती वाटते पप्पूस. तुला बागुलबुवा पाहिजे की वडापाव पाहिजे वडापाव पाहिजे. वन्नू तुझ्यासाठी मी 26 वडापाव आणलं 26 म्हणजे एकटीसाठी आणलं. एकटीसाठी एवढंच नाही गोल गोल जिलेबी पण आणलं गोल गोल आणली आहे पप्पूस. बोल नाही तर जा तू कर त्याच्याशी नाही लग्न नाही बाबा, मला जाऊ दे. वडापाव पाहिजे आणि जिलेबी पाहिजे. बागुलबुवा मिळेल नाही तर बघ नाही नाही मला वडापाव आणि जिलेबी वडापाव पाहिजे. मी गाडीत ठेवलं जा बळा थँक्यू समोसा पण आणल्या वडापाव जलेबी स्टेरिंग ब्रेक बिक सगळं खाऊन टाक जा जा. तुझ्या त्यांचा टोकन नंबर 12 ते आपण घेऊया काय चालेल ना तुम्हाला काय साक्षीदार इथंच आहे दोघं पण यांच्या साय घेऊ काय हो हा? नाही तर आम्हाला कामं काय दुसरी होय, होय. तेच करायचे हा. एकच काम होतं याचं लग्न होऊ न देणे ते केलं आपण. चला आमच्या साय घ्या या. वा 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 कडक परफॉर्मन्स. वास्तविक वडापावाच्या आमिषाला भुलून डिसिजन बदलणारी वधू मी पहिल्यांदाच पाहिली आयुष्यात. बट आय एम शुअर वडापाव हा विषय आपले हास्यरसिक प्रसाद यांना फारच आवडला असेल. त्यांना विचारूया परफॉर्मन्स कसा वाटला प्रसाद. चांगला आहे वडापाव हा चांगला असतो अगदी. मस्त होता विषय आणि सुरुवातीला जेव्हा अरुण आणि वनिता दोघं आले तेव्हा स्ट्राईक झालं नाही की ही 30 सिरीज आहे. जेव्हा ही 2 डॅम्बिस माणसं आली रमेश आणि प्रभाकर तेव्हा लक्षात आलं की ही 30 सिरीज आहे आणि ती अशा पद्धतीने बाहेर काढली आहे की वा फॅन्टॅस्टिक बहारदार. ईशा तुझं लाजणं वगैरे फार गोड होतं. मला एक प्रश्न पडला की समजा ज्या नोटवर आत्ता हे स्किट संपलंय तिथे जर प्रभाकर आणि ईशाचं लग्न झालं असेल तर मग बनेच्या चायच्या टपरीसमोर आता 3 माणसं बसणार काय होणार नेमकं. अरुण नेहमीप्रमाणे काय दमदार दणक्यात वनिता मस्त म्हणजे तू एका बाजूने अशी वाटतेस की समोरचा माणूस घाबरून तुलाच नवरा म्हणावा आणि ॲट द सेम टाइम वडापावसाठी त्या माणसाला सोडणारी अशी दोन्ही तू वाटतेस. मजा आली.